बातमी पुण्याच्या तुळापूरमधल्या रेव पार्टी प्रकरणाची आहे। रेव पार्टी झालेला बंगला पोलिसांनी सील केलाय। पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावर नोटीसही लावली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडनं। प्रदीप, ही एक महत्त्वाची कारवाई, काय अधिकचे अपडेट्स आहेत त्याबद्दल? अगदी बरोबर आहे। खरं तर काल पार्टी निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी दिवसभर कार्यवाही जी आहे ती केली आणि त्यानंतर पंचनामा करून ज्या बंगल्यामध्ये जी पार्टी झाली आपण पाहतो की तो बंगला सध्या पोलिसांनी सील केलेला आहे आणि लोणीकंद पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून ही नोटीस जी आहे ती लावलेली आहे। आपण पाहतो की याच्यामध्ये आरोपी 1 ते 78 म्हणजे 78 जणांवरती गुन्हा जो आहे तो नोंद केलेला आहे। 29 जणांचे मद्यसेवन केलेलं आहे का किंवा ड्रग सेवन केलेलं आहे का त्याच्यासाठी रक्ताचे नमुने जे आहेत ते घेतलेले आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई जी आहे ती केलेली आहे। लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये 78 जणांवरती गुन्हा दाखल झाला। आपण पाहतोय की या ठिकाणी कारवाई करून हा बंगला जो आहे तो या ठिकाणी कुलपानं सील केलेला पाहायला मिळतोय। मात्र आतल्या बाजूला जे सगळे कर्मचारी होते काल किंवा पार्टीसाठी जे लोक आलेले होते त्यांची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात आली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोजकांकडून सांगण्यात आलेलं होतं की या पार्टीला परवानगी जी आहे ती होती, मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागानं खरंच याला परवानगी दिलेली होती का किंवा ड्रग सेवन मद्य सेवन जे आहे ते या पार्टीमध्ये झालेलं होतं का याचा तपास जो आहे तो सध्या पोलीस करतात। 29 जणांचे नमुने जे आहे ते घेतलेले आहेत। ससून रुग्णालयामध्ये त्यांची तपासणी करण्यात आली आणि त्यांचे नमुने जे आहे ते फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आलेले आहे। मात्र आपण पाहतोय की तुळापूर सारख्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्श